कांदा साठवणूक असेल किंवा इतर गोष्टींच्या संदर्भात ज्या काही मागण्या करण्यात आल्या त्या मागण्या त्यांनी मान्य केल्यात। कांद्याचा जो खरेदीचा भाव आहे तो कालच वाढवून 15 रुपये 80 पैसे केलेला आहे। तो अजून कसा वाढवता येईल या संदर्भात देखील मागणी करण्यात आली आहे। मला असं वाटतं की ही जी काही कांद्याच्या खरेदीच्या संदर्भातल्या अडचणी होत्या ज्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांचं मागणं असतं की ग्रेडिंगमध्ये माल निकृष्ट दर्जाचा असं दाखवून खरेदी नाकारली जाते, त्याही संदर्भात शिवराज सिंग चौहान साहेबांनी सांगितलं की आम्ही मेकनायझेशन करू आणि यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून ग्रेडिंग करू, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी जे ग्रेडर्स आहेत किंवा अशा पद्धतीनं नाफेड किंवा NCCF मध्ये जाणीवपूर्वक माल निकृष्ट दर्जाचे असं सांगून जे नाकारलं जातं त्याच्यावरही नियंत्रण येईल आणि शेतकऱ्याला उचित अशा प्रकारचा त्या ठिकाणी न्याय मिळेल। मला असं वाटतं की या दोन्ही मुद्द्यांवर अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे। तिसरी एक चर्चा शिवराज सिंग चौहान साहेबांची मी केली, त्यांना एक निवेदन देखील दिलं आहे। आपल्याकडे विशेषतः आंबा आणि हापूस आंबा याच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण झालेला आहे, राज्य सरकार तर मदत करतच आहे, पण इन्शुरन्स कंपन्यांनी त्या ठिकाणी घातलेल्या काही ज्या अटी आहेत त्याच्यामध्ये बदल केला तर मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक शेतकऱ्याला मदत मिळू शकते। ते आम्ही त्यांच्या नजरेस आणून दिलेलं आहे। त्यावर इन्शुरन्स कंपनीची बैठक घेऊन त्यातनं मार्ग काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यालाही त्या ठिकाणी योग्य न्याय देण्याचा प्रयत्न हा आपण करतो। एकूणच बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे। माननीय सहकारिता आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या संपूर्ण विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही, ती घातल्यात येणार नाही आणि कुठल्याही एक्सपोर्टवर जे काही त्या ठिकाणी आपण सरचार्ज लावतो तोही लावण्यात येणार नाही याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे। एनसीपीच्या वतीने अर्थ खातं मागितलं जात आहे, एनसीपीच्या वतीने अर्थ खातं मागितलं जात आहे। तुम्हाला मागितलं? नाही तुम्हाला मला नाही मागितलं। मला मागितलं की मी सांगेन। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये त्यात नाराजी व्यक्त केली गेली सर, माझ्यापर्यंत आली तर मी त्याच्यावर योग्य उत्तर देईन। सर विधान परिषदेच्या जागांचा तिढा अजून सुटलेला नाहीये तुमच्या अंतर्गत बैठकांनी साधारणतः काय चर्चा आहे? वेगळी बैठक झाल्याचं पण कळतंय बैठकीनंतर। मी काल सांगितलं, पुन्हा सांगतो, उद्या पुन्हा विचारू नका। आमचं जवळपास ॲग्रीमेंट झालेलं आहे। फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि NCPने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे। त्यामुळे या दोनच गोष्टींवर आमचं अडलं आहे जे आम्ही सोडवून घेऊ। आता काही कठीण नाही, कठीण पेपर संपलाय, सोपा पेपर बाकी आहे। टिकमार्क करायचं आहे, टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपतील। बीएमसीच्या संदर्भात युबीटीच्या नेत्यांनी तुमच्याशी चर्चा केल्याची माहिती पुढे आलेली आहे। युबीटीच्या नेत्यांनी माझ्याशी कुठली चर्चा नाही केली। विधान परिषदेचा निकाल म्हणजे विधान परिषद जागा वाटतं उद्यापर्यंत जाहीर होईल किंवा कोण कुठली लढत आहे हे उद्या स्पष्ट होईल असं म्हणायचं? उद्या विधान परिषदेच्या कुठली जागा कोण लढत आहे उद्यापर्यंत निश्चित होईल। एवढा लवकर कशा करता? एवढी घाई का करता तुम्ही? असं विधान परिषदेमध्ये इतक्या आधी होतात का गोष्टी? वेळेवर होतात सगळ्या गोष्टी। सर हे सांगितलं जातं भाजप कोणत्या सीट्सवर आग्रह आहे, तसेच शिवसेना पण कोणत्या सीट्सवर? ते सगळं झालेलं आहे। मी सांगितलं, आता तुम्हाला तुम्ही किती फिरून फिरून प्रश्न विचारले तरी दोनच जागांवरचा विषय आहे जो आम्ही सोडू। दिल्लीत या संदर्भात कुठलीही बैठक नाही, याची बैठक मुंबईतच होईल, मुंबईतच विषय सोडून टाकू। वेगळी बैठक झाली, बैठकीनंतर काही वेगळी बैठक नाही, ती तर आमचं जे काही शेवटी असं आहे की गृहमंत्री महोदय आमचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याशी बसून काय महाराष्ट्रात चाललंय याचं डीब्रीफिंग आम्ही करत असतो। त्यात काही महत्त्वाचे विषय नव्हते असे। चला, धन्यवाद। इतकं छान सांगितलं तुम्हाला आता मी।